वार्तांकन रोखठोक बातमी। आषाढी वारी निमित्त लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक नियोजन केलंय। पालखी मार्गावरील 81 गावांमध्ये स्वच्छता, पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा, निवारा व महिलांसाठी विशेष सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरोग्यदायी व्हावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे। वारीत 5000 स्वच्छतागृह, 220 टँकर आणि 13 आरोग्य रथ उपलब्ध करून दिले झाल्याची माहिती अध्यक्ष दीपक वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या सेवा सुविधा विकास कामे आणि पूर्वतयारीचा आढावा पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन उपस्थित होते। यंदाचा पालखी सोहळा जिल्ह्यातील 81 गावांमधून मार्गक्रमण करणार असून 38 मुक्काम, 43 विसावे आणि 7 रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। वारकऱ्यांच्या स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने 5000 तात्पुरती व फिरती शौचालय उभारण्यात येणार आहे। महिलांसाठी स्वतंत्र पाशे स्नानगृहांची सुविधाही उपलब्ध राहणार आहे। पालखी मार्गावर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी 220 टँकर तैनात करण्यात आले असून सर्व जलस्रोतांची तपासणी करूनच पाणी पुरवठा केला जाणार आहे। मुक्कामाच्या ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राअंतर्गत 23 जर्मन हँगर आणि 37 वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे। आरोग्य विभागामार्फत 13 मेडिसिन ऑन व्हील आरोग्य रथ 24 तास कार्यरत राहणार आहेत। याशिवाय 158 तात्पुरती आरोग्य सल्ला केंद्रे, 121 बाईकवरील आरोग्य दूत आणि 21 आपत्कालीन आयसीयू बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। या सेवांसाठी 440 वैद्यकीय अधिकारी, 435 कर्मचारी आणि 2822 अशा सेविका कार्यरत राहणार आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।